साठी नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे साहेबांना भेटायला गेले। अहो, याच्यापूर्वी जो पक्षाचा केंद्रातला मोठा नेता असायचा, म्हणजे जेव्हा महायुती होती तेव्हा मग अडवाणी साहेब असतील किंवा केंद्रातले दिल्लीतले जे राष्ट्रीय अध्यक्ष असतील ते यायचे मातोश्रीवर चर्चा करायला जागा वाटपाची। आता कोण जाते? नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड। म्हणजे बघा, जे दिल्लीचं मोठं नेतृत्व महायुती असताना, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब असताना दिल्लीचे मोठे नेते यायचे मातोश्रीवर चर्चा करायला। आता नाना पटोलेंच्या सारखे आणि जितेंद्र आव्हाडांच्या सारखे राज्यातले नेते जातात ह्यांच्याशी चर्चा करायला। म्हणजे आता ह्यांनी स्वतःचा विचार केला पाहिजे की आपण कुठं आहोत, आपल्याशी चर्चा करायला कुणाला पाठवलं जातंय हे पहिलं बघा, ह्याचं पहिलं उत्तर द्या। आणि मग राष्ट्रीय पक्ष जो आहे, माननीय अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली, जे.पी. नड्डा साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून 400 पार या जागा जिंकायसाठी आता तयारीला लागलाय, त्यांच्या बाबतीत ज्यांच्याशी अशा पद्धतीनं जे काही राज्यातले नेते फक्त येतात बोलायला, ह्यांनी स्वतःचा विचार करा आणि मग मोठ्या पक्षांबद्दल बोला। ज्या पद्धतीने महायुती ही 400 पारच्या घोषणा देते, तर दुसरीकडे त्यावरती उद्धव ठाकरे म्हणतायत की अबकी बार भाजप तडीपार, याकडे आपण कसं